माझ्या भावाच्या हत्येशी जातीवादाचा संबंध नाही, विधिमंडळात पडसाद. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात उमटले आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी तपासाचा मुद्दा उपस्थित करत थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन गावकऱ्यांचा संशय असल्याचं म्हटलं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडेंकडेही बोट दाखवण्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देत या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांवर कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. आता यावर देशमुख यांच्या भावाकडून मोठं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. माझ्या भावाची हत्या ही जातीवादातून झालेली नाही. राजकारण्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. दरम्यान उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापासून बीड जिल्ह्यात जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आणि ओबीसी अशी विभागणी येथील काही गावांमध्ये दिसून आली होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा काही जणांकडून या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावर फडणवीसांनी माहिती देताना या प्रकरणी SIT नेमली असून तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. आता धनंजय देशमुख यांनीही SITवर विश्वास ठेवावा लागेल असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात SIT नेमलेली असून त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ते लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करतील तर या प्रकरणात जातीयवादाचा काही संबंध येत नाही असं देखील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा होत असलेला प्रयत्न चुकीचा असल्याचं धनंजय देशमुख यांनी सुचवलं आहे. मात्र या प्रकरणात राजकीय किंवा जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या दबावातून चालढकलपणा किंवा काहींना सूट देण्याचा प्रकार घडतोय का याचीही चर्चा जिल्ह्यात होत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि स्पेशली SIT नेमलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की ते लवकरात लवकर आरोपींना शोध घेऊन जेरबंद करतील. काय सांगाल, एकीकडे जर बघितलं तर काही लोक यामध्ये जातीवाद आहे असं म्हणतात. तुम्ही कसं पाहताय, खरंच जातीवाद नाही? ते जे म्हणतात ना ते लोक ते जातीवादी असतील, कारण काही तर जातीवादाचा काही विषय नाही. ज्या मुलाचे भांडण झालं ते तो दलित आहे. आणि मी तुम्हाला सकाळी पण एक सांगितलं होतं की ज्या जातीचा जे मुख्य आरोपी आहे, जो ज्या जातीचा आहे त्याच जातीचा व्यक्ती, त्याचं पूर्ण कुटुंब माझी शेती वाहतात 22 वर्षापासून. त्याच्यामुळे जातीवादाचा काही संबंधच येत नाही. तर पण जे ते लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की हा जातीवाद आहे तर ते जातीवादी असतील, म्हणजे त्या जातीची ते पाठराखण करत असतील. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. अनेक आमदार खासदार इथे येऊन गेले, लोक. तुमची काय अपेक्षा आहे? आवाज उठवतो, आवाज उठवायला चालू आहे. सर्व जे आमदार आहेत, जे विविध पक्षातील आमदार किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज उठवला आहे. बघतोय मी ते अजून चालू आहे आणि सगळ्यांनी मिळून राज्यात केंद्रात आवाज उठवायचं काम चालू आहे. आणि 100% न्यायाच्या दिशेनं हे त्यांचे जे वक्तव्य आहेत किंवा त्यांचे उचलणारे पाऊल आहेत ते तसे आहेत. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. तुमच्या जिल्ह्यातले 2 आमदार मंत्री झाले, पंकजा मुंडे आणि त्यांच्याकडनं न्यायाच्या कशा अपेक्षा कराल? ते सांगतील आता काय ह्याच्यात न्याय येते. आता त्यांना मंत्रिमंडळात, म्हणजे मंत्री आहेत ना ते, आता मंत्रिमंडळात आहेत ते, तर ते त्यांच्याकडं ते काही एखाद्या कुठल्या जातीचे किंवा त्याच्यासाठी त्या सभागृहात नाही. त्याच्यामुळे जे माझ्यावर अन्याय झालेला आहे, माझ्या भावाचा खून केलेला आहे, माझ्या भावाची हत्या केलेली आहे, तर ते त्याच्यावर काय पाऊल उचलतात त्याच्याकडं म्हणजे बघावं लागेल. वाटकी काय म्हणतात ते, काय करतात. कोण मंत्री? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.